आधी आमदार नाही ते खासदार पण होते आणि मंत्री पण होते, त्याच्यामुळे प्रत्येकाचा तो काम आहे। आणि मी एवढं वचन देतो की जेवढी लोक आहेत इथे आणि ते त्यांच्या सुखामध्ये पण आम्ही सामील असतो, तसे त्यांच्या दुःखामध्ये पण आम्ही नेहमी सामील राहणार। कोर्टाच्या विधी बाबत जसं आता सर्व पक्षांचं ठरलं, जिथे जिथे कमी पडू तिथे आम्ही सर्व पक्षीय मिळून कायद्याने त्यांच्या पाठी उभे राहू करतो की लोकांसाठी त्यांचे जी घरं आहेत ती त्यांना व्यवस्थित मिळाली पाहिजेत आणि लोकांना बेघर हे झाले नाही पाहिजे, याच्यासाठी आम्ही साम दाम दंडभेद सर्व यूज करू। कुटुंबाने 12, 14, 15 वर्ष आधी त्या घराचे पैसे भरलेले आहेत आणि ते पैसे भरून त्यांना घर घेतलेले आहेत। जर काही झालं तरी या 6,000 करोड लोकांना ते घर भेटलं, तर त्यांना मग कायमस्वरूपी राहण्यासाठी का कुठेतरी मार्ग काढला का जात नाहीये, हेच आमचं म्हणणं आहे। आणि त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत। सर्वपक्षीय अग्रसेनेच्या जोडीला आहेत, अग्रसेना सर्वपक्षीयांची जोड। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या आज इकडे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली एजन्सी हॉटेलमध्ये। याचं कारण होतं जे विजय लक्ष्मीनगर 41 बिल्डिंगचा वाद गेले अनेक दिवसापासून रडारवरती आहे आणि त्यांचे लोक आहेत ते आतापर्यंत त्यांना सहानुभूती म्हणून सर्व पक्ष एकत्र आले आहे। महानगरपालिकेमध्ये पण त्यांनी मोर्चा काढलेला। आता सर्व पक्ष एकत्र येऊन, जसं बहुजन विकास आघाडी असेल इकडे 30 वर्षापासून राज्य करत आहे, तसेच बीजेपी, मनसे आणि शिंदेगड हे सर्व एकत्र येऊन त्यांना सहानुभूती म्हणून लढाई करणार आहे। आता पुढची वाटचाल जी असणार आहे ते बघण्यासारखी असेल, कशा प्रकारे ते विजय लक्ष्मीनगर यांचे रहिवाशाला समाधान भेटणार। तर दिवस त्या लोकांसाठी, सर्वांसाठी जे बेघर होत आहेत ते बेघर होऊ नयेत आणि शासन जर का बांधायला परमिशन देतं तर मग जर लोक राहत आहेत तर त्यांना मग कायमस्वरूपी राहण्यासाठी का कुठेतरी मार्ग काढला का जात नाहीये। आम्ही सर्वजण आमचं राजकारण बाजूला सोडून आमचा फक्त एकच म्हणणं आहे की हे जे 6,000 कुटुंब आहे त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे। ह्या 6,000 कुटुंबांनी 12, 14, 15 वर्ष आधी त्या घराचे पैसे भरलेले आहेत आणि ते पैसे भरून त्यांना घर घेतलेले आहेत। जर काही झालं तरी या 6,000 करोड लोकांना ते विषय बघा, बांधकाम आहेत, गरीब लोक तिथे राहायला आले, तुटपुंजे पैसे होते त्यांच्याकडे, त्याने फ्लॅट्स घेतले, अग्रीमेंट्स केले, काही अग्रीमेंट नाही केले, पण तिकडे ते राहतात 10-10 वर्ष, 12-12 वर्ष तिकडे राहतात। तर ह्या लोकांना कुठल्या आदेशामुळे, चुकीच्या आदेशामुळे किंवा कोर्टाच्या आदेशामुळे, कोर्टाचा आदेश चुकीचा असं मी म्हणत नाही, डायरेक्टली बाहेर काढणं हे माझ्या माणुसकीच्या तत्परतेत योग्य नाहीये। मी माझा पक्ष म्हणून देवेंद्रजींकडे ऑलरेडी ह्याबद्दल बोललेलो आहे। मी आपले खासदार जे आत्ताच निवडून आलेत हेमंतजी सावरा यांच्याशी देखील याबाबत बोललोय। उद्या आमचं डेलिगेशन पालकमंत्र्याकडे चाललेलं आहे। महापौर साहेब, अग्रसेनेचे नेते पण सगळे जोडीला आहेत। आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो की लोकांसाठी त्यांचे जी घरं आहेत ती त्यांना व्यवस्थित मिळाली पाहिजेत आणि लोकांना बेघर हे झाले नाही पाहिजे, याच्यासाठी आम्ही साम दाम दंडभेद सर्व यूज व्हायला पाहिजे होती, तर ते दुसरे लोक बेघर झाले नसते। ही चुकी शासनाची आहे आणि जर एवढी लोक 6,000 लोकांना जर तुम्ही उद्ध्वस्त करत असतील तर आम्ही सर्व मंडळी त्यांच्या जोडीला आहे आणि आमच्या तिन्ही आमदार हे लोकांच्याच जोडीला असतात। त्याच्यामुळे फक्त आधी आमदार नाही ते खासदार पण होते आणि मंत्री पण होते, त्याच्यामुळे प्रत्येकाचा तो काम आहे। आणि मी एवढं वचन देतो की जेवढी लोक आहेत इथे आणि ते त्यांच्या सुखामध्ये पण आम्ही सामील असतो। विधी बाबत जसं आता सर्व पक्षांचं ठरलं, जिथे जिथे कमी पडू तिथे आम्ही सर्व पक्षीय मिळून कायद्याने त्यांच्या पाठी उभे राहू। जो काय प्रशासकीय मार्ग असेल तो काढून त्यांची घरं 100% राहतील ह्याची शाश्वती आम्ही सर्व पक्षीय घेऊ। सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा जो ठाण निर्धार केलेला आहे, ही लढाई जी आहे ती उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वेळप्रसंगी रस्त्यावर पण अग्रसेना लढेल। आणि विजय लक्ष्मी नगरचे जे रहिवासी आहेत सर्वपक्षीय अग्रसेनेच्या जोडीला आहेत, अग्रसेना सर्वपक्षीयांच्या जोडीला आहे। आणि विजय लक्ष्मी नगरचे जे रहिवासी आहेत साधारणतः 6,000 कुटुंब म्हणजे 10,000 ते 12,000 लोकांसाठी अग्रसेना रस्त्यावर उतरणार। अशा प्रकारे ते विजय लक्ष्मीनगर यांचे रहिवाशाला समाधान भेटणार। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंद्र ठाकूर सोबत वसई विरार।